नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर इथं माझा डब्बा वगैरे होईपर्यंत आणि नाश्ता होईपर्यंत इथं आईने पीठ भिजवून घेतलं आहे. आम्हाला आज करायचे होते बिबड्या, जे बाजरीच्या आणि याच भरपूर सामान घालून करतात. तर इथं माझं होईपर्यंत त्यांनी पीठ वगैरे मळून घेतलं. मग मी नाश्ता करून घेतला, म्हणजे सगळ्यांनीच नाश्ता करून घेतला मग, कारण की आम्हाला ऊन व्हायच्या आधी बिबड्या करायच्या होत्या. मग एका साईडला मी चुलीवरती भाजी शिजायला घातली, जे की मी शेवगा करणार होती. मग भाजी शिजायला घातली आणि म्हटलं मग लक्ष पण द्यायला होईल घरात न जाता. मग सावलीलाच आम्ही बिबड्या पण थापून घेतल्या. नंतर आम्ही खाट उन्हाला ठेवणार होतो, पण फक्त थापण्यापुरत्या बिबड्या आम्ही सावलीतच करून घेतल्या खाटेवरती. आणि साईड बाय साईड मी भाजी पण पाहत होते जाऊन येऊन. म्हटलं दोन्ही पण कामं होऊन जातील. आणि आज चूल पेटवली होती, कारण की घरात पण मग गरम होतं आहे थोडंसं ऊन झाल्याच्या नंतर. तर मग बिबड्या थापून झाल्याच्यानंतर मला थोडी आईने पण मदत केली बिबड्या वगैरे थापायला. बिबड्या थापून झाल्याच्यानंतर मी इथं लगेच भाकरी करून घेतल्या, कारण चूल पेटलेलीच होती आणि आहार पण होता, म्हणून मी लगेच भाकरी करून घेतल्या. आणि चुलीवरच्या मस्त अशा भाकरी गरम गरम खूप कडक मस्तपैकी छान. खूप दिवसातून आम्ही चुलीवरच्या भाकरी खाणार होतो. आणि इथं घरापुढेच चूल मांडलेली आपल्या आंब्याच्या झाडाखाली मस्त थंड हवेला. आणि इथं मग भाकरी करून झाल्याच्यानंतर उन्हात थोडीशी हे घेतली मी खाट, कारण की आणि तरी पण सावलीच यायला लागली होती. आणि मग आता यांना जेवण वगैरे वाढलं, कारण त्यांना पण जेवण मी ओट्यावरच वाढलं. बोलले की गरम होतं घरात, कारण आता खूप उन्हाळा आहे. चला तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.